नमस्कार. आपल्या सर्वांचं आपल्या रेल्वे लक्ष या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. RRB NTPC ग्रॅज्युएट लेवल CPT 1 2025 या परीक्षेला विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. हे प्रश्न 16 मार्च 2026च्या सेकंड शिफ्टमध्ये विचारलेले होते. तर आपला पहिला प्रश्न पाहूयात. आपला पहिला प्रश्न आहे, दोन संख्यांचा लसावी 1116 आहे आणि त्यांचा मसावी 186 आहे. एक संख्या 372 असेल तर दुसरी संख्या कोणती असेल ते काढा. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. तो फॉर्म्युला म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर त्या दोन संख्यांचा लसावी गुणिले त्या दोन संख्यांचा मसावी. आपल्याला एक संख्या दिलेली आहे ती म्हणजे 372. दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे, त्याला आपण x मानू. लसावी आपल्याला दिलेला आहे 1116 आणि मसावी 186 आहे. या समीकरणामध्ये नीट पाहिलं तर 372 हा 186च्या 2 पट आहे. त्यामुळे या समीकरणात दोन्ही बाजूला जर 186ने भागाकार केला तर इथला 186 निघून जाईल, इथे 1 राहील आणि इथं 186ने भागल्यानंतर 2 राहील. त्यामुळेच समीकरण होईल 2x बरोबर 1116. x ची व्हॅल्यू येईल 558. हेच आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपला दुसरा प्रश्न आहे. त्या प्रश्नामध्ये आपल्याला एक समीकरण दिलेलं आहे आणि y चे मूल्य काढायला सांगितलेले आहे. अशा प्रश्नामध्ये आपल्याला एक नियम माहिती असायला हवा. तो म्हणजे अशा समीकरणांमध्ये सर्वात पहिल्यांदा कंस सोडवून घ्यावा लागतो. त्याच्यानंतर जिथं ऑफ किंवा चे असा उल्लेख असेल ते सोडवून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी अशा क्रमाने हा प्रश्न सोडवावा लागतो, तरच त्याचं उत्तर बरोबर येतं. या समीकरणामध्ये आपल्याला कुठेच कंस दिलेला नाही, पण इथं ऑफ आहे. त्यामुळं आपल्याला पहिल्यांदा हा पार्ट सोडवून घ्यावा लागेल. या समीकरणामध्ये कोणत्याही ठिकाणी कंस दिलेला नाही, पण इथं ऑफ हा उल्लेख आहे. त्यामुळं आपण या समीकरणाचा हा भाग पहिल्यांदा सोडवून घेणार आहोत. हे समीकरण आपण थोडं सोप्या पद्धतीने लिहून घेऊया. 15 भागिले 100 गुणिले 80 वजा 3/6 गुणिले, इथं आपण 216चं घनमूळ डायरेक्ट लिहू शकतो. तसेच इथं 36चं वर्गमूळ डायरेक्ट लिहू शकतो. आता हे समीकरण आपण सोडवूया. इथं 20नं 100ला भागलं इथं 5 येईल. 80ला 20ने भागल्यानंतर इथं 4 येईल. नंतर 5ने 15ला भाग जाईल, इथं 3 येईल. इथं 6 आणि 6 एकमेकांना कॅन्सल होईल. इथं 3 आणि 4 यांचा गुणाकार 12 येईल. वजा इथं 3 आणि 6चा गुणाकार 18 येईल. जे अंतिम उत्तर आहे ते असेल -6.
आपला तिसरा प्रश्न आहे, 11 निकालांची सरासरी 61 आहे. पहिल्या 6 निकालांची सरासरी 64 असेल आणि शेवटच्या 6 निकालांची सरासरी 61 असेल, तर 6वा निकाल किती असेल ते शोधा. हा प्रश्न सोडवण्याच्या अगोदर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती पाहिजे, तो म्हणजे सरासरी बरोबर एकूण मार्क भागिले एकूण निकाल. आपल्याला सरासरी माहिती आहे, जी आहे 61 बरोबर एकूण मार्क आपल्याला माहिती नाहीत. एकूण निकाल हे 11 आहेत. यावरून आपण एकूण मार्क किती आहेत, 11 निकालांचे एकूण मार्क किती आहेत ते आपण काढू शकतो. जे येतील 671. आता आपल्याला आणखी एक माहिती दिलेली आहे, जी म्हणजे पहिल्या 6 निकालांची सरासरी 64 आहे आणि शेवटच्या 6 निकालांची सरासरी 61 आहे. याचाच अर्थ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 हे 11 निकाल आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की पहिल्या 6 निकालांची सरासरी ही 64 आहे आणि शेवटच्या 6 निकालांची सरासरी ही 61 आहे. तर आता आपण काढूया पहिल्या 6 निकालांचे एकूण मार्क्स किती आहेत ते आपल्याला इथं मिळतील. एकूण मार्क पहिल्या 6 निकालांचे एकूण मार्क्स काढण्यासाठी आपल्याला 64ला 6ने गुणावं लागेल. याचं उत्तर येईल 384. आणि शेवटच्या 6 निकालांचे जे एकूण मार्क्स आहेत ते काढण्यासाठी आपल्याला 61ला 6ने गुणावं लागेल. याचं उत्तर येईल 366. आता पहिल्या 6 निकालांची बेरीज आहे 384 आणि शेवटच्या 6 निकालांची बेरीज आहे 366. ह्या दोन्ही व्हॅल्यूजची आपण ॲडिशन करून घेऊया. उत्तर येईल 750. आता ही जी 750 व्हॅल्यू आहे, यामध्ये 6वा निकाल हा 2 वेळा आपण बेरीज केलेला आहे. जसं की पहिल्या 6 निकालांची एकूण मार्क्स काढताना पण आपण 6वा निकाल घेतला होता आणि शेवटच्या 6 निकालांचे एकूण मार्क्स काढण्यासाठी पण आपण 6वा निकाल हा घेतलेला आहे. त्यामुळं आता जर आपण 750 मधून जे 11 मुलांचे एकूण मार्क्स आहेत 671 ते जर वजा केले तर 6व्या मुलाला किती मार्क्स मिळालेले आहेत हे समजेल. त्यामुळेच 6वा निकाल काढण्यासाठी आपल्याला 750 मधून 671 वजा करावे लागतील. याचं उत्तर येईल 79. आपला पुढचा प्रश्न आहे, यामध्ये आपल्याला एक संख्या मालिका दिलेली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे विचारलेलं आहे. आपण एकदा ही प्रश्न मालिका पुन्हा एकदा लिहून घेऊया. 20 22 25 30 आणि 37. आपल्याला दिसतंय की या दोनमध्ये जो फरक आहे तो 2चा आहे. या दोन संख्यांमधला फरक 3 आहे. या दोन संख्यांमधला फरक 5 आहे
ह्या दोन संख्यांमधला फरक 7 आहे. तर आपल्याला माहीत आहे 2, 3, 5, 7 ह्या मूळ संख्या आहेत. म्हणजेच आपल्या प्रश्नमालिकेतील संख्यांमधला जो फरक आहे तो मूळ संख्या आहेत. 7 नंतरची मूळ संख्या जी आहे ती आपल्याला माहिती आहे की 11 आहे. तर 37मध्ये आपण जेव्हा 11 अधिक करू त्यावेळी उत्तर येईल 48. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी जे उत्तर आहे ते 48 येईल. आपला पुढचा प्रश्न जो आहे तो चक्रवाढ व्याजावर आहे. प्रश्न असा आहे, वार्षिक आकारणीच्या वार्षिक 20% चक्रवाढ व्याजदराने जसप्रीतने 28,450 रुपये गुंतवले असेल तर 2 वर्षानंतर जसप्रीतला मिळणारी एकूण रक्कम किती असेल? या ठिकाणी आपण असे समजून चालूया, जसप्रीतने एकूण 100 रुपये गुंतवलेले आहेत, ज्यावर 20% चक्रवाढ व्याज आहे आणि वेळ आहे 2 वर्षे. तर जसप्रीतला पहिल्या वर्षी 100 रुपयेवर 20% चक्रवाढ व्याजदराने 20 रुपये व्याज मिळेल. दुसऱ्या वर्षी सुद्धा 100 रुपयेवर जसप्रीतला 20% चक्रवाढ व्याजदराने 20 रुपये व्याज मिळेल. पण चक्रवाढ व्याजदर यामध्ये पहिल्या वर्षी मिळालेल्या 20 रुपयांवर देखील पुन्हा एकदा 20% व्याज मिळते. त्यामुळेच ह्या 20 रुपयांवर पुन्हा एकदा 20%नी म्हणजेच 4 रुपये इतके व्याज मिळेल. म्हणजेच जसप्रीतला जर त्याने 100 रुपये गुंतवले असते तर पहिल्या वर्षी 20 रुपये आणि दुसऱ्या वर्षी 24 रुपये असे एकूण 44 रुपये व्याज मिळाले असते. म्हणजेच जर त्यानं 100 रुपये गुंतवले असते तर त्याला 44 रुपये व्याज मिळाले असते. पण त्याने 28,450 रुपये गुंतवलेले आहेत, तर त्याला किती व्याज मिळेल? त्यालाच आपण x मानू. हा पार्ट आपण तिरकस गुणाकार करून सोडवू शकतो आणि x ची व्हॅल्यू काढू शकतो. 100 गुणिले x बरोबर 28,450 गुणिले 44. x ची व्हॅल्यू म्हणजेच 28,450 गुणिले 44 भागिले 100. हे समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल ती 12,518 असेल. म्हणजेच जसप्रीतने 28,450 रुपये जेव्हा गुंतवले त्यावेळी 2 वर्षानंतर त्याला 12,518 रुपये इतके व्याज मिळाले. पण प्रश्नात आपल्याला जसप्रीतला मिळालेली एकूण रक्कम विचारलेली आहे. म्हणजेच एकूण रक्कम जर काढायची असेल तर आपल्याला जसप्रीतने गुंतवलेली रक्कम 28,450 यामध्ये त्याला मिळालेलं व्याज 12,518 हे अधिक करावं लागेल. म्हणजेच त्याला मिळालेली एकूण रक्कम असेल 40,968. हे आहे आपलं अंतिम उत्तर. आपला पुढील प्रश्न आहे ज्यामध्ये आपल्याला एक समीकरण दिलेलं आहे आणि त्याला सरळ रूप द्यायला सांगितलेलं आहे. एक सोपा प्रश्न आहे हा, ज्यामध्ये आपण
या दोन्हींचा छेद समान करून घेऊया. छेद समान करायचा असेल तर 5ने आपल्याला 3.75ला गुणायला हवं. त्याचं उत्तर येईल 17.75 प्लस 4 भागिले 5. तसेच पुढील कंसातही आपल्याला दोन्ही ठिकाणी छेद समान करून घ्यावा लागेल. यासाठी 20ने 3.5ला गुणावं लागेल. या ठिकाणी येईल 7 वजा 8 भागिले 20. इथे येईल 21.75 भागिले 5 वजा या कंसात येईल 1 भागिले 20 वजा 1 भागिले 20. आपण जर कंस सोडवला तर 21.75 भागिले 5 प्लस 1/20 असे येईल. यानंतर आता या दोन्ही ठिकाणी छेद वेगवेगळा आहे. इथं 5 आहे, इथं 20 आहे. त्यामुळं आपण या दोन्हींचा छेद समान करून घेऊया. दोन्हींचा छेद समान करण्यासाठी आपल्याला इथं 4 आणि इथं 4ने गुणावं लागेल. त्यानंतर एक समीकरण असं होईल 87 भागिले 20 प्लस 1/20. याचा अंतिम उत्तर येईल 88/20. आपला पुढील प्रश्न हा नफा आणि तोटा ह्या विषयावरील आहे. एका दुकानदाराने 59 डझन वस्तू प्रति डझन 520 रुपये या दराने खरेदी केल्या. त्याने त्यातील प्रत्येक वस्तू 52 रुपये या दराने विकली तर त्याला किती टक्के नफा मिळाला हे आपल्याला विचारलेलं आहे. आपण सर्वप्रथम 1 डझन वस्तूंची खरेदी किंमत किती आहे ते पाहू. खरेदी किंमत 1 डझन वस्तूंची जी दिलेली आहे ती 520 रुपये आहे. आणि त्याच 1 डझन वस्तूंची किंमत जी विक्री किंमत आहे ती पाहूया. विक्री किंमत त्याच 1 डझन वस्तूंची ती आपण कशी काढणार आहोत तर आपल्याला प्रश्नात दिलेला आहे की प्रत्येक वस्तू ही 52 रुपये या दराने विकलेली आहे. म्हणजेच 52 गुणिले 12 होईल 624 रुपये. आपल्याकडं विक्री किंमत आहे, खरेदी किंमत आहे. आपल्याला माहिती आहे नफा म्हणजेच विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आपल्याला दिलेली आहे विक्री किंमत 624 रुपये आणि आपली खरेदी किंमत आहे 520. तर नफा होईल 104 रुपये. पण प्रश्नात आपल्याला नफा हा टक्केवारीमध्ये विचारलेला आहे. नफा हा जर टक्केवारीत काढायचा असेल तर त्याचं सूत्र आहे नफा छेद खरेदी किंमत. आता आपल्याला नफा जो आलेला आहे तो 104 रुपये मिळालेला आहे. तो आपण इथं लिहूया. आणि खरेदी किंमत आहे 520 रुपये. आपल्याला नफा हा टक्केवारीत पाहिजे असल्यामुळे आपण गुणिले 100 करणार आहोत. आपण हे सूत्रामध्ये पण 100 लिहूया. आता हे समीकरण आपण सोडवलं
तर आपल्याला उत्तर मिळत आहे 20%. म्हणजेच दुकानदाराला 20% नफा मिळालेला आहे. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला एक अशी माहिती दिलेली आहे की जी माहितीची आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी काहीही गरज नव्हती, ती म्हणजे ही 59 डझन वस्तू. ही अनुपयोगी माहिती ह्या प्रश्नामध्ये दिलेली होती.